कुंभमेळा मंत्री आणि नाशिकचे नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आज नाशिकमध्ये जंगी स्वागत करण्यात आले। पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाजन यांचा हा पहिलाच नाशिक दौरा आहे। दीर्घ प्रतीक्षेनंतर गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। मुंबई नाका परिसरात भाजपच्या वतीने महाजन यांचे भव्य स्वागत करण्यात आले। विशेष म्हणजे जेसीबीतून फुलांची उधळण करत महाजन यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी महापौर हिमगौरी अडके यांच्यासह भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिकमध्ये सुरू असलेली कुंभमेळ्याची कामे लवकरच पूर्ण होतील असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला। कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिककरांना काही काळ त्रास सहन करावा लागत असून त्याबद्दल आपण यापूर्वीच माफी मागितली असल्याचेही त्यांनी सांगितले। आगामी काळात नाशिकचा चेहरामोहरा बदलून शहराला अधिक सुंदर आणि विकसित बनवण्याचा प्रयत्न करू असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला। पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर नाशिकमध्ये झालेल्या या जंगी स्वागतावर गिरीश महाजन यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। आपल्याला कल्पना आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्याला खरं नाशिककरांना एक मोठं ती पर्वणी आहेच, पण विकासाच्या दृष्टीने सुद्धा ही पर्वणी आहे। आज 35,000-40,000 कोटी रुपये नाशिकसाठी, त्र्यंबकेश्वरसाठी, आजूबाजूच्या रस्त्यांसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ठिकाणी दिलेले, माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी दिलेले आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की येणारे पुढचे खूप वर्ष मी सांगेल की आता सगळे रस्ते सिमेंटचे होतात, आजूबाजूचे शहरातले रस्ते सिमेंटचे होत आहेत, अंतर्गत रस्ते आम्ही या ठिकाणी कॉलनीमधले करतो, घाट करतो, ड्रेनेजची व्यवस्था पण करतो, गोदावरी आम्ही शुद्ध करतो आहोत, अनेक गोष्टी आहेत। आणि हे सगळे कामं, त्याला लागणारा पैसा हा एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेला आहे की मला खात्री आहे की नाशिकचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आपल्याला करायचं आहे। आमचं शहर सगळ्यात सुंदर शहर कसं राहील, स्वच्छ कसं राहील, सुरक्षित कसं राहील, यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे। ही खरं म्हणजे ही आध्यात्मिक भूमी आहे, ही धार्मिक भूमी आहे। या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आहे, बाजूला देवीचं होळीवरती देवी आहे, त्र्यंबकेश्वर आहे, नाशिक सुद्धा श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुरी झालेली भूमी आहे। आणि या ठिकाणी आता पर्यटनाला खूप मोठी चालना मिळणार आहे, उद्योगाला चालना मिळणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की नाशिक आता सगळ्यात जलद गतीने वाढणारं शहर म्हणून या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल। भाऊ, जबाबदारी आता वाढली आहे, कुंभमेळा मंत्री पण आहात, पालकमंत्री पद पण आहे, मागच्या वेळेस पण आपणच पालकमंत्री होतात, त्या गोष्टीचा कसा अनुभव मिळणार आणि जी कामं आता रखडलेली, जी ओरड चालू आहे त्याला कशी गती देणार? नाही, मला वाटतं मी आधीच सांगितलेलं होतं, मी नाशिककरांची दिलगिरी व्यक्त केली होती, माफी मागितली की 4 महिन्याला आपला त्रास होईल। आणि पुन्हा सांगतो, 4 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर तुम्ही नाशिक बघाल तर येणारा माणूस, प्रत्येक माणूस आश्चर्याने तोंडामध्ये बोट घालेल की नाशिक शहराचा विकास असा कसा झाला, इतक्या सुविधा, पायाभूत सुविधा कशा या ठिकाणी निर्माण झाल्या ते निश्चित आपल्याला बघायला मिळेल। आम्ही कुठेही कमी राहणार नाही, आम्हाला नाशिक शहराचा सगळ्यात चेहरामोहरा बदलायचा आहे। आणि हा नुसता कुंभमेळ्यापुरता नाही तर नाशिक शहरासाठी, नाशिक जिल्ह्याला हा अतिशय लांब पल्ल्यासाठी म्हणजे अगदी पुढचे 50-40 वर्षासाठी या ठिकाणी हा सगळा चेहरामोहरा नाशिक शहराचा बदलणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या दृष्टीने, मग औद्योगिक असेल, शैक्षणिक असेल, पर्यटनाच्या दृष्टीने मला वाटतं हा जिल्हा अतिशय अग्रेसर राहील। अतिशय झपाटे कामं अशी झपाटे चालू आहे। कुंभमेळा मंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी होती, नाशिक त्र्यंबकेश्वरचा विकास आपण झपाट्याने करतोय, कामं अतिशय वेगाने सुरू आहेत, सिमेंटचे रस्ते सगळे होत आहेत, आम्ही डांबरी रस्ते आता बंद केलेले आहेत। पुढचे 30-40-50 वर्ष थोडे खड्डा पडणार ते रस्त्याला, अशा क्वालिटीचे कामं आम्ही या ठिकाणी करत आहोत। आणि म्हणून मला असं वाटतं की आता पालकमंत्री मी आता झालेलो आहे, पण होतो किंवा न होतो की फार त्याचा फरक पडणार नाही। पण निश्चित आता प्रशासन, आपण सगळेजण मिळून आणि नाशिककर मिळून आपण या ठिकाणी नाशिक शहराला एक वेगळी आपण दिशा देऊ।